नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत संदेशवहनाचे प्रकार. तर याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण संदेशवहनाचे महत्त्व, त्याचे फायदे, वैशिष्ट्ये इतर भाग शिकलेले आहोत. पण संदेशवहनाचे प्रकारसुद्धा असतात आणि ते कोणते प्रकार आहेत ते आपण सविस्तरपणे शिकूया या तासिकेमध्ये. संदेशवहनाचे एकूण 7 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे तोंडी संदेशवहन, व्हेरिएबल कम्युनिकेशन, लेखी संदेशवहन, रिटन कम्युनिकेशन, दृक संदेशवहन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, दृक श्राव्य संदेशवहन, ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन, आंतरव्यक्तिगत संदेशवहन, इंटरप्रिटेशनल कम्युनिकेशन, पर्यवेक्षकीय संदेशवहन, सुपरवायझरी कम्युनिकेशन अँड ग्रेपवाईन संदेशवहन म्हणजेच ग्रेपवाईन कम्युनिकेशन. तर याच्यामधला आज आपण पहिला पॉईंट शिकूया, तोंडी संदेशवहन, व्हेरिएबल कम्युनिकेशन. की संदेशवहनाचा प्रकार जो आहे तोंडी संदेशवहन ते आपण बघा. संदेश देणारा व्यक्ती जेव्हा आपल्या तोंडाने काही शब्द उच्चारून मनातली इच्छा दुसऱ्या व्यक्तीजवळ व्यक्त करतो तेव्हा अशा संदेशवहनाला तोंडी संदेशवहन असे म्हणतात. म्हणजेच संदेश देणारा जर एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्या मनात काही बोलायचं असेल, सांगायचं असेल, तर तो आपल्या तोंडाने जे शब्द उच्चारून सांगतो आहे, जे शब्द सांगतो आहे, तोंडाने बोलतो आहे दुसऱ्या व्यक्तीजवळ, त्या संदेशवहनाला तोंडी संदेशवहन असे म्हणतात. व्यवसायात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकार्यांना तोंडी आदेश दिल्यास किंवा सहाय्यकांनी आपल्या अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलेल्या समस्या यांचा तोंडी संदेशवहनात समावेश होतो. जर एखाद्या व्यवसायात वरिष्ठ अधिकारी आहे आणि तो आपल्या सहकार्यांना तोंडी आदेश देतो आहे की तुम्हाला असं करायचं आहे, तुम्हाला तसं करायचं आहे, किंवा जे सहाय्यक असतात आणि त्या सहाय्यकांनी जर आपल्या अधिकाऱ्यांना तोंडी स्वरूपात जे काही सांगायचं आहे जर त्यांनी तोंडी स्वरूपात सांगितले तर त्या संदेशवहनाला तोंडी संदेशवहन असे म्हणतात. त्या संदेशवहनाचा तोंडी संदेशवहनात समावेश होतो. तोंडी संदेशवहनामध्ये टेलिफोन व मोबाईलवरून वार्तालाप करणे किंवा सभेमध्ये आपले मत व्यक्त करणे इत्यादीचा सुद्धा समावेश होतो. तोंडी संदेशवहन आपण टेलिफोनद्वारे बोलून आपलं तोंडी संदेशवहन देतो आहे. मोबाईलचा वापर करून सभेमध्ये जर एखादी सभा, एखादी मीटिंग आहे तर त्या मीटिंगमध्ये आपण जे वार्तालाप करतो आहे अमोरासमोर, तर याचा समावेशसुद्धा तोंडी संदेशवहनामध्ये होतो आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, तोंडी संदेशवहनाचे फायदे कोणकोणते होतात आपल्याला. तर व्यवसायात वेळेची बचत. पहिला फायदा आहे वेळेची बचत. तोंडी संदेशवहनामुळे संदेशदाता आणि संदेशगृहीता म्हणजेच तोंडी संदेशवहनामुळे संदेश देणारा आणि संदेश प्राप्त करणारा या दोघांच्याही वेळेची बचत होते. व्यवसायात वेळेला खूप महत्त्व असते, कारण एकदा निघून गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. लेखी संदेशवहनासाठी संदेश लिहिण्यासाठी व ते तपासण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. तोंडी संदेशवहनाचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला फायदा आहे वेळेची बचत. जर एखाद्या संदेशदात्याला एखादी माहिती द्यावायची असेल, ताबडतोब द्यावायची असेल आणि संदेश प्राप्तकर्त्याला तीसुद्धा ताबडतोब माहिती प्राप्त करून घ्यायची असेल, तर अशा वेळी आपण मोबाईलचा, टेलिफोनचा वापर करून तो संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण करतो. अशा वेळी काय होतं आहे की दोघांच्या वेळेची बचत होते. व्यवसायात वेळेला खूप महत्त्व आहे, कारण एकदा जर वेळ निघून गेली तर ती वेळ पुन्हा परत येणार नाही. परंतु लेखी संदेशवहनात मात्र कसं होतं आहे, याच्या उलट होतं आहे. लेखी संदेशवहनात संदेश लिहिण्यासाठी व ते तपासण्यासाठी बराच वेळ जातो आहे. दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांना पैशाची बचत. तोंडी संदेशवहनामुळे संदेशदात्याच्या पैशाची बचत होते. स्टेशनरीवर तसेच डाक व तार करण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो आहे आणि यामुळे काय होतं, पैशाची बचत होते आहे. जर आपल्याला तोंडी संदेश
वहनाचा वापर करून एखादी माहिती द्यायची असेल, एखादी सूचना द्यायची असेल तर आपण तोंडी संदेशवहनाचा वापर करून ती माहिती किंवा सूचना देत असतो. अशा वेळी काय होतो आहे की पैशाची बचत होते. म्हणजे जो आपल्याला लेखी संदेशवहनात जो संदेश, जो मॅसेज, एखादी आदेश किंवा सूचना लिखित स्वरूपात म्हणजे लिखित स्वरूपात पाठवण्याच्या ऐवजी आपण तोंडी संदेशवहनात तो तोंडाने सांगतो आहे. मोबाईलद्वारे म्हणा, टेलिफोनद्वारे म्हणा, याचा वापर करून आपण संदेश देतो आहे. यामुळे पैशाची बचत होते. म्हणजेच याच्यात कसं आहे, आपल्याला एखादा संदेश लिहावा लागत नाही, ते वाचावा लागत नाही. याच्यात जर लिहिलेला संदेश असेल तर तो आपल्याला पोस्टाने पाठवायचा असेल तर त्याला खर्च लागतो आहे, स्टेशनरीसाठी खर्च लागतो आहे, पेन खरेदीसाठी खर्च लागतो आहे, अशा बऱ्याच गोष्टीसाठी खर्च लागतो आहे. पण तोंडी संदेशवहनात मात्र या सर्व गोष्टीचा आपण वापर न करता संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण करू शकतो आहे आणि यामुळे आपल्या पैशाची बचत होते. तिसरा मुद्दा आहे प्रभावी संदेशवहन. तोंडी संदेशवहनाच्या प्रक्रियेत संदेशदाता आणि संदेश गृहीता म्हणजेच संदेश देणारा आणि संदेश प्राप्त करणारा दोघेही एकमेकांसमोर राहतात. संदेशदाता संदेश देताना आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरून समोरच्या व्यक्तींवर अपेक्षित परिणाम घडवून आणू शकतो. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तींवर संदेशाच्या होणाऱ्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम संदेशदात्याला लगेच कळू शकतात. प्रभावी संदेशवहन बघा तिसरा मुद्दा आहे, तिसरा फायदा आहे तोंडी संदेशवहनाचा की तोंडी संदेशवहनाच्या प्रक्रियेत संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता या दोघांनाही अमोरासमोर असणे आवश्यक आहे. हे दोघांनाही अमोरासमोर राहावे लागत आहे. संदेशदाता म्हणजेच माहिती देणारा माहिती देताना आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरून समोरच्या व्यक्तींवर त्याचा काय परिणाम होतो आहे, त्याचा काही अनुकूल परिणाम होतो आहे का किंवा प्रतिकूल परिणाम होतो आहे का, हे त्याच्या लक्षात येतो आहे. आणि त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तींवर संदेशाचा होणारा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम संदेशदात्याला लगेच कळू शकते आहे. चौथा मुद्दा विद्यार्थ्यांनो, संदेशाचे शीघ्र प्रसारण. तोंडी संदेशवहनात संदेशदाता संदेश प्राप्त करणाऱ्याला संदेश व्यवस्थित कळेल याची काळजी घेत असतो. म्हणजेच संदेशवहनाच्या प्रक्रियेत जो माहिती देणारा आहे, संदेशदाता आहे, तर आणि तो संदेश देताना त्याला हे काळजी घ्यावा लागतो आहे की संदेश प्राप्तकर्त्याला ती माहिती कळेल या शब्दातच तो संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण करू शकतो आहे. याशिवाय संदेशदात्याने दिलेला संदेश प्राप्तकर्त्यांना न समजल्यास संदेशदाता पुन्हा संदेशाचे स्पष्टीकरण देऊ शकतो आहे. जर एखादा संदेशदाता एखादा माहिती देतो आहे, एखादी सूचना देतो आहे, एखादा आदेश देतो आहे आणि जर ते संदेश प्राप्तकर्त्याला समजत नसेल तर संदेशदात्याला ती सूचना, तो संदेश पुन्हा सांगावा लागतो आहे, पुन्हा त्यांना सांगावा लागेल. त्यामुळे तोंडी संदेशवहनाचे शीघ्र प्रसारण होण्यास मदत होते आणि त्याचमुळे जो आपलं तोंडी संदेशवहनाची प्रक्रिया आहे ती अनुकूल होण्यास त्याचा परिणाम होतो आहे. पाचवा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, संदेश गृहीत्यांची प्रतिक्रिया लगेच कळते. संदेश गृहीत्या म्हणजे संदेश प्राप्त करता, याची प्रक्रिया आपल्याला लगेच कळतो तोंडी संदेशवहनात. तोंडी संदेशवहनाच्या प्रक्रियेत संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना मिळालेला संदेश समजला किंवा नाही हे संदेश देणाऱ्या व्यक्तीला लगेच समजू शकतो आहे. जर आपण एखाद्याला संदेश देतो आहे, एखादी माहिती देतो आहे आणि जर संदेश प्राप्तकर्त्याला ती समजले की नाही समजली याची आपल्याला प्रतिक्रिया कळतो आहे की संदेश प्राप्तकर्त्याला तो संदेश समजला किंवा नाही याची आपल्याला लगेच खात्री पटतो आहे. सहावा मुद्दा विद्यार्थ्यांना उत्पादनात वाढ. संदेशवहन प्रक्रियेच्या वेगावर कारखान्यातील उत्पादन अवलंबून असते. कारण कामगारांना कोणते काम केव्हा कशा प्रकारे कोणत्या यंत्रावर करायचे आहे याची माहिती संदेशवहनाद्वारे मिळत असते. संदेशवहन प्रक्रियेच्या वेगावर जसं कारखान्याचं जसं आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर तो योग्य संदेशवहनावर अवलंबून असते. कारण कामगारांना कोणते काम कशा प्रकारे केव्हा करायचे आहेत या सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला संदेशवहनाद्वारे देता येतो, संदेशवहनाद्वारे प्राप्त करता येतो. तोंडी संदेशवहनामुळे संदेश प्रसारणाचा वेग वाढतो. कामगारांना शीघ्र संदेश मिळाल्यामुळे ते विलंब न लावता उत्पादन कार्याला सुरुवात करतात. त्यामुळे उत्पादनात
वाढते. आणि जर कामगारांना योग्य संदेश योग्य वेळी वेळेच्या आत मिळाला आणि योग्य संदेश मिळाला तर जे कामगार आहेत ते योग्य काम करण्यास आणि कारखान्याचे उत्पादन वाढण्यास मदत करतात. विद्यार्थ्यांनो, आपण जे 6 मुद्दे बघितलेले आहेत ते होते तोंडी संदेशवहनाचे फायदे. आता बघूया आपण तोंडी संदेशवहनाचे तोटे. ज्या प्रकारे तोंडी संदेशवहनाचे फायदे असतात त्याच प्रकारे तोटे असतात. जर आपल्याला एखाद्या वस्तूचा जर फायदा होत असेल पण त्याच्यात तोटासुद्धा होतो आहे, म्हणजे एका वस्तूचे फायदे पण होतात आणि तोटे पण होतात. तर आपण तोंडी संदेशवहनाचे फायदे बघितलेले आहोत. आता तोंडी संदेशवहनाचे आपण तोटे बघूया की तोंडी संदेशवहनामुळे नेमके कोणते तोटे होतात, कोणते नुकसान होतात. प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता हा एक पहिला नुकसान आहे की तोंडी संदेशवहनात जो माहिती देणारा आणि माहिती घेणारा आहे या दोघांमध्ये प्रत्यक्ष भेटीची गरज असते. या दोघांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय किंवा एकमेकांसमोर आल्याशिवाय तोंडी संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित होणे ही तोंडी संदेशवहन प्रक्रियेची सर्वात मुख्य अट आहे. म्हणजे या दोघांना अमोरासमोर येऊनच तोंडी संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे आणि त्या दोघांच्या आल्याशिवाय तोंडी संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. हा एक त्याचा एक तोटा आहे. दुसरा तोटा आहे खर्चिक पद्धती. खर्चिक पद्धती माहिती देणारा आणि माहिती घेणारा दोघेही अमोरासमोर असल्यास तोंडी संदेशवहनासाठी कोणताच खर्च येत नाही. जर तोंडी संदेशवहनात जर संदेशदाता आणि संदेश गृहीता म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती प्राप्त करणारा दोघेही अमोरासमोर असल्यास तोंडी संदेशवहनासाठी कोणताच खर्च येत नाही. परंतु दोन व्यक्तीमध्ये जास्त अंतर असल्यास टेलिफोन किंवा मोबाईलने संपर्क करावा लागतो. संदेशदात्याला आणि संदेश प्राप्तकर्त्याला दोघांनाही अमोरासमोर असल्याशिवाय तोंडी संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. यांना कोणताच खर्च येत नाही. पण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जर संदेश प्राप्तकर्ता आणि संदेश देणारा आणि संदेश घेणारा यांच्यात खूप जास्त मोठा अंतर असेल तर आपल्याला तो संदेश देण्यासाठी टेलिफोनचा आणि मोबाईलचा वापर करावा लागतो. त्यामुळे लेखी संदेशवहनाकरिता जो खर्च येतो त्यापेक्षा जास्त खर्च हा टेलिफोन किंवा मोबाईलने संदेश पाठविण्याकरिता करावा लागतो. म्हणून ही पद्धती खर्चिक आहे. आपल्याला जर तोंडी संदेशवहनामध्ये एखादा तोंडी स्वरूपात संदेश द्यावायचा असेल आणि संदेश प्राप्तकर्ता आणि संदेशदाता या दोघांमध्ये खूप जास्त अंतर असेल तर आपल्याला मोबाईलचा आणि टेलिफोनचा वापर करावा लागतो. आणि लेखी संदेशवहनापेक्षा या दोन साधनांमध्ये या दोन पद्धतीमध्ये जास्त खर्च असतो. जर तांत्रिक अडचण असली तर अजून त्याच्यापेक्षा जास्त खर्च येतो आहे. म्हणून ही खर्चिक पद्धती आहे. तिसरा मुद्दा आहे अस्पष्ट स्वरूप. अस्पष्ट स्वरूप तोंडी संदेश देताना काही तांत्रिक शब्दाचा वापर होत असेल किंवा संदेश बराच लांबलचक असेल तर संदेश गृहीत त्याला संदेशाचा अर्थ समजत नाही. म्हणजे जो संदेश प्राप्त करणारा आहे त्याला त्याचा अर्थ समजणार नाही. संदेशदाता आणि संदेश गृहीत्यांचा बौद्धिक पातळीमध्ये बराच अंतर असल्यास तोंडी संदेशवहन दोघांच्याही दृष्टीने गैरसोयीचा असतो आहे. तोंडी संदेश देताना काही जर आपल्याला तांत्रिक शब्दाचा वापर करावा लागत आहे किंवा संदेश बराच लांबलचक किचकट असेल तर संदेश प्राप्तकर्त्याला संदेशाचा अर्थच समजत नाही. संदेशदाता म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती घेणारा या दोघांच्या बौद्धिक पातळीमध्ये बराच अंतर असल्यास तोंडी संदेशवहन हा दोघांच्याही दृष्टीने गैरसोयीचा ठरतो आहे. म्हणून हा एक त्याचा एक तोटा आहे. चौथा मुद्दा विद्यार्थ्यांनो पुराव्याचा अभाव. तोंडी संदेशवहन प्रक्रियेत संदेशगृही म्हणजेच संदेश प्राप्त करणारा त्याला संदेश प्राप्त झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसतो. जर आपण एखाद्याला माहिती देत आहोत मोबाईलद्वारे टेलिफोनद्वारे तर त्याचा काहीच पुरावा नसतो आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला विशिष्ट काम करण्यासंबंधी तोंडी आदेश दिल्यास व त्या कर्मचाऱ्याने संबंधित कार्य न केल्यास त्याला संबंधित कार्य का केला नाही असे विचारल्यावर तो संबंधित काम करण्याचा आदेशच मिळाला नाही असे उत्तर देऊ शकतो आहे. जर तोंडी संदेशवहनाद्वारे म्हणजेच मोबाईलद्वारे म्हणा किंवा फोनद्वारे म्हणा
एखादा जर आपण कर्मचाऱ्याला कामगाराला एखादी सूचना किंवा आदेश देऊ तर त्याचा काहीच पुरावा राहत नाही आणि जर आपण उलट त्या कामगाराला विचारलं की तू हे काम वेळेवर का बरं केलं नाही तर त्याच्याकडून अशी उत्तरे येऊ शकतात की माझ्याकडे असं कोणत्याही प्रकारची सूचना किंवा आदेश मिळालेला नाही आणि म्हणूनच तोंडी संदेशवहनात कोणताच पुरावा राहत नाही. हा एक त्याचा एक मुख्य तोटा आहे. 5वा मुद्दा विद्यार्थ्यांनो, भविष्यकालीन संदर्भासाठी अनुपयुक्त म्हणजेच तो उपयुक्त ठरत नाही. भविष्यासाठी तो तोंडी संदेशवहन उपयुक्त ठरू शकत नाही. तर बघा, प्रत्येक व्यवसायात धोरणांचे रूपांतर निर्णयामध्ये होते व निर्णयाचे परिवर्तन आदेशांमध्ये होत असते. तोंडी संदेशवहनात आदेश लेखी स्वरूपात नसल्यामुळे त्याचा भविष्यकालीन संदर्भासाठी उपयोग होऊ शकत नाही. जर आपण तोंडी संदेशवहनाचा असा जर आधार घेतला की आपल्याकडे हा पुरावा राहील आणि आपण तो भविष्यासाठी कोणती जर आपल्याकडे अडचण आली तर त्याला पुरावा म्हणून ठेवू, पण असं काही नसतं विद्यार्थ्यांनो. जर तोंडी संदेशवहनाद्वारे आपण जर पुरावा त्याचा विचार करत असू तर तो चुकीचा आहे. तो पुरावा भविष्यासाठी राहत नाही आणि वर्तमान काळासाठी सुद्धा तो पुरावा म्हणून राहत नाही. म्हणूनच तोंडी संदेशवहन ही भविष्यासाठीही अनुपयुक्त ठरणारे साधन आहे. तर विद्यार्थ्यांना समजलं. आपण आजच्या तासिकेमध्ये या व्हिडिओमध्ये संदेशवहनाचे प्रकार बघितलेले आहोत. संदेशवहनाच्या प्रकारापैकी आपण पहिला प्रकार बघितलेले आहोत की तोंडी संदेशवहन. हा पहिला प्रकार बघितलेले आहोत. तर त्या तोंडी संदेशवहनाचे आपण फायदे पण बघितलेले आहोत आणि तोटे पण बघितलेले आहोत. तर आपण या व्हिडिओमध्ये एवढंच भाग शिकूया. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग शिकूया आपण आणि इथेच थांबूया. धन्यवाद.